अभिमान श्रावणीची शाळा शाळेतील गमती. शाळेमुळे श्रावणी आज आहे. श्रावणी आज बरीच उशिरा हॉस्पिटलमधून घरी आली होती. आल्या आल्या आंघोळीला गेली, फ्रेश होऊन आली. वहिनीने तिच्यासाठी गरमागरम चहा करूनच ठेवला होता. चहासोबत 2 टोस्ट श्रावणीने खाल्ल्या. श्रावणीचा थकलेला चेहरा बघून वहिनी म्हणाली, श्रावणी खूप थकलेली वाटतेस. या महिन्यात काही दिवस सुट्टी घे ना. नाही ग वहिनी, कामच काय आहेत मला. घरी तर तुम्हाला काहीच करू देत नाहीस. कामाची इतकी सवय झाली आहे ना आता, ती घरी करमणार नाही. श्रावणीचा भाचा श्रावणीजवळ आला. आत्या, मला हे सायन्सचे काही कळत नाही, प्लीज समजून सांग ना. अनिकेत, मीठ कसे तयार करतात हे श्रावणीने अनिकेतला समजावले. आत्याला थँक्स यू म्हणून अनिकेत निघून गेला. श्रावणीला तिच्या शाळेचा जीवनपट आठवून गेला. मी साधारणतः 2 वर्षाची असेल तेव्हाच माझे वडील वारले होते. आई, तिचा दादा, राहुल आणि मी असे तिघेच घरी राहत असू. माझा दादा माझ्यापेक्षा जवळपास 10 वर्षांनी मोठा आहे. घरी गरीब परिस्थिती म्हणून मला सरकारी शाळेत टाकले, तेही 2 वर्ष उशिरा. आईला जास्त काही कळत नव्हते. शेजारच्या काकू शाळेत घेऊन गेल्या आणि माझे नाव शाळेत दाखल झाले. पहिल्या वर्गात मी सर्वात मोठी होती. शाळेची मला गोडी होतीच, त्यामुळे रोज न चुकता शेजारच्या मुलींसोबत शाळेत जात होती. शाळा सरकारी असली तरीही छान होती. मोठमोठ्या वर्गखोल्या, त्यामुळे मस्त मोकळी हवा नेहमी असायची. त्या बऱ्यापैकी रंगविलेला पिण्याच्या पाण्याची सोय केलेली. खूप मुलं होती शाळेत. मला शाळेचे मैदान सर्वात जास्त आवडायचे. प्रसन्न असे मैदान होते. खरं सांगायचं तर मला आमच्या घरापेक्षा शाळेत जास्त करमत होते. घरच्या त्या 2 छोट्या छोट्या खोल्या, त्यातील कुबट वास आणि घरासमोर गलिच्छ गटार, त्यापेक्षा शाळा मस्त होती. वर्गात अभ्यास करावा, मधल्या सुट्टीत गरमागरम खिचडी खावी आणि मनसोक्त मैदानावर खेळावे. पुन्हा वर्गात अभ्यास करावा आणि 5 वाजले की घरी जावे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मला फारसे काही आठवत नाही, पण 3ऱ्या वर्गात गेली आणि मी शाळेतील सर्वांची लाडकी झाली. अभ्यासात हुशार होती, त्यामुळे शाळेत साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग असायचाच. शाळेत प्रत्येक थोर नेत्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी होत होती. त्यांच्याविषयी भाषण संजना मॅडम लिहून देत ते मी अवघ्या अर्ध्या तासात पाठ करत होते. मॅडम माझ्यावर खुश होऊन मला चॉकलेट नाही तर पेन्सिल, कधी पेन देत होत्या. एकदा 26 जानेवारीला माझे भाषण ऐकून प्रमुख पाहुण्यांनी मला 50 रुपये बक्षीस दिले. मी इतकी खुश झाले की ते रुपये मी किती दिवस जपून ठेवले होते. त्यांना मी सकाळ संध्याकाळ बघत होते. मॅडम कामात असल्या की मला त्या वर्ग सांभाळायला लावायच्या. मी इतर मुलांपेक्षा मोठी असल्यामुळे वर्गातील सर्व मुली माझं ऐकत, त्यामुळे मी थोडीशी अहंकारी बनली होती. मॅडमच्या ते लक्षात आले होते. त्या म्हणत, श्रावणी, हुशारीला नम्रतेची जोड असली तरच माणसाची किंमत होते. मी मॅडमसमोर खूप गुणी असल्यासारखी वागायचे आणि त्यांच्या मागे बॉसिंग करायची. मैदानावर मी म्हणेल तोच खेळ खेळावे लागे. माझे कोणी ऐकले नाही तर मी त्याला आमच्यात खेळायला येऊ देत नसे. वर्गात मला नेहमी पहिल्या नंबरवर बसायला आवडायचे. खिचडी खायला मला पहिल्यांदा खिचडी हवी असायची. एखाद्या वेळी मला उशीर झाला तर मुली मला जागा करून देत. शाळेतील खिचडी खाऊन खाऊन मी अंगाने चांगलीच भरली होती. मला शाळा इतकी आवडू लागली होती की सुट्टीच्या दिवशी मला घरी अजिबात करमत नव्हते. म्हणून मी मॅडमला म्हटले, मॅडम, कशाला सुट्टी देता शाळेला? आपली शाळा रविवारी सुद्धा भरवत जा ना. मी येत जाईल. आपल्या वर्गातील बाकी मुलींना सुद्धा सांगितले की त्याही येत जातील. मॅडम काय उत्तर देतात याची मला उत्सुकता होती, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. माझ्या केसांवरून मायेवरने हात फिरवून मला म्हणाल्या, जा खेळायला, मला काम करू दे. 4थीत असतानाची गोष्ट. आमच्या संजना टीचर सुट्टीवर होत्या. शैलेश सरांकडे आमचा वर्ग शिफ्ट झाला. आमच्या वर्गाला काम देऊन सर त्यांच्या वर्गात गेले. मला म्हणाले, श्रावणी, मुलांचा अभ्यास झाला की चेक कर, मी येतोच थोड्या वेळाने. मला दादागिरी करायची मस्त संधी मिळाली होती. माझ्या वर्गातील सौरव जरा जास्तच वरचढ झाला होता. कधी कधी तो मुलांना माझ्या विरुद्ध भडकावून देत होता.
सर्व अभ्यास करीत होते. अभ्यास झाल्यावर माझ्याकडे चेक करायला आणत होते. सौरव अभ्यास घेऊन आला. त्याचे फक्त एकच उत्तर चुकले होते. मला आसुरी आनंद झाला. मी म्हणाले, तुझे उत्तर चुकले, चल हात समोर कर. त्याला वाटले एक तर छडी खायची आहे. मी त्याचा बदला घ्यायचा म्हणून जोरात छडी मारली. तो आई ग करत जागेवर बसला. काही वेळाने त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मला वाटले तो नाटक करतो आहे. सर वर्गात आले. सौरवने सरांकडे माझी तक्रार केली. सरांनी त्याचा हात बघितला. तो चांगलाच सुजला होता. ते बघून मी मनातून खूप घाबरली होती. बघता बघता ही बातमी सर्व शाळेत पसरली. प्रत्येकजण माझ्याकडे संशयाने आणि तिरस्काराने बघू लागले. त्या दिवशी मला शाळेतून पहिल्यांदा पळून जावेसे वाटत होते. सरांनी सौरवला गाडीवर बसविले आणि दवाखान्यात नेले. आमच्या शाळेत सर्वच मुले गरिबांची असल्यामुळे शाळेत कोणत्याही विद्यार्थ्याला काहीही झाले तरी शाळेतील शिक्षकच त्या विद्यार्थ्यांचा दवाखान्याचा खर्च करत असत. दुसऱ्या दिवशी आमच्या संजना मॅडम शाळेत आल्या. त्यांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली. तुला जास्तीची शिंगे फुटली आहेत श्रावणी. तुला कोणी मारले असते तर किती त्रास होत आहे सौरवला, याची कल्पना आहे का तुला? मॅडमची बोलणी खाण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. नशीब सौरवचे आई वडील खूप गरीब असल्यामुळे ते शाळेत भांडत आले नाही. काही दिवसात सौरव ठीक होऊन शाळेत आला. तेव्हापासून मी माझी दादागिरी कमी केली. 5व्या वर्गात माझ्या वर्गातील अनेक मुली दुसऱ्या शाळेत गेल्या. माझ्या आईने आणि दादाने मला जुन्याच शाळेत ठेवायचा निर्णय घेतला. आता आमच्या वर्गात अर्धीच मुलं उरली होती. संजना मॅडम बदलून आता लता मॅडम क्लास टीचर झाल्या होत्या. त्या संजना मॅडमपेक्षा खूपच स्ट्रिक्ट होत्या, तर मला कधी रागवत नव्हत्या. 5वी 6वीत मी अनेक कार्यक्रमात भाग घेऊन शाळेसाठी बक्षिसे मिळवली होती. याच दरम्यान माझ्या दादाचे लग्न झाले होते. आमच्या मोहल्ल्यातील सईला त्याने पळवून आणले होते. मला वाटले सई वहिनी खूप गर्विष्ठ असेल, पण सई वहिनी स्वभावाने खूपच चांगली होती. वहिनीचे आणि माझे छान जमायचे. 7वीत गेल्यावर माझी मैत्री जुईसोबत झाली. ती आमच्या समोरच्या गल्लीत राहत होती. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. जशी मला शाळा प्रिय होती तशीच आता जुई प्रिय झाली होती. तिने बॉयकट केला होता. नेहमी मुलांसारखे कपडे घालायची, कोणाला जुमानत नव्हती. शाळेत तिचे फक्त नाव दाखल होते, पण शाळेत कधी जात नव्हती. टपोरी पोरांसोबत ती नेहमी फिरायची. शाळेतून आली की मी सरळ तिच्या घरी जायचे. तिचे ते स्टायलिश राहणे, मुलांसोबत बिनधास्त बोलणे, शिव्या देणे याचे मला फार आकर्षण वाटत होते. तिच्या ग्रुपमधील विराजसोबत माझी ओळख झाली. तो पण तिच्यासारखाच शाळेत न जाणारा. तो बरेचदा माझ्याकडे चोरून बघायचा. याच काळात आला सैराट सिनेमा. विराज मला बघून मुद्दाम सैराटची गाणे म्हणायचा. अलगूच वाझे नभात भलतच झालंय आज. आमच्या गल्लीतील मुलं आम्हाला आरची परशा म्हणून चिडवत होती. मला ते ऐकून छान वाटत होते. त्याला माझी शाळा माहीत झाली होती. मधल्या सुट्टीत तो शाळेच्या बाहेर चक्रा मारायचा. तो आला की मी मुद्दाम शाळेच्या गेटच्या बाहेर जात होते. हळूहळू आमची चर्चा शाळेत होत होती. का कोणास ठाऊक या काळात मी शाळेत जास्तच मस्ती करत होते. जोरात आवाज करणे, डेस्क बेंच वाजवणे, शिक्षकांना उलट उत्तरे देणे असे बेपर्वा वागणे सुरू झाले. माझे बघून इतर मुलीही तशाच वागत. एक दिवस शाळेतील झाडावर आम्ही चढलो आणि नेमकी फांदी तुटली. कोण चढले झाडावर याची चर्चा झाली. विनाचे नाव समोर आले. मॅडमनी विनाला बोलवले. विना, 7व्या वर्गातील मुलींना तुम्ही शाळेतील इतर मुलींना वळण लावावे तर तुम्हीच बेशिस्तीने वागता. विना काही न बोलता मान खाली घालून उभी होते. मॅडम तिच्यावर आणखी चिडल्या. तशीच ती म्हणाली, मॅडम तुम्ही फक्त आम्हालाच बोलता. ती श्रावणी तर खूप मस्त्या करते. तिचं साऱ्या लेकराईले बघून देते. तिला नाही काही म्हणत. हळूहळू माझ्या विरुद्धच्या तक्रारी वाढत होत्या, पण मी कशाला जुमानत नव्हते. लता मॅडमने मला खूप समजावले की श्रावणी तू हुशार आहेस. विनाकारण तुझी एनर्जी मस्तीत घालवू नकोस. चांगली शिक. अशाने तुझे अभ्यासातील लक्ष कमी होईल. तुझे शिक्षण थांबेल. पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. एक दिवस विराजने एक चिठ्ठी पाठवली.
त्यात त्याचा मोबाईल नंबर होता. मग काय रोज 1 रुपया डब्यात टाकून त्याला फोन करत होते. माझ्याजवळ पैसे नसले की लहान मुलींना दटावून त्यांचे पैसे घेत होते. विराज आणि माझी गोष्ट लता मॅडमला कळली. मी त्याला फोन करते, चिठ्ठ्या पाठवते हे पण कळले. त्याला विनाने चुगली लावली होते. त्यांना मला पुन्हा समजावले. लता मॅडमच्या डोक्याला मी एक खूप मोठा संताप झाले होते. एक दिवस मधल्या सुट्टीत मी विराजला फोन करून आले. मॅडम व्हरांड्यात उभ्या होत्या. त्यांना बघून मी न बघितल्यासारखे करून मी पुढे निघाले. लता मॅडमनी आवाज दिला, श्रावणी इकडे ये. मी गेली. कुठे गेली होतीस? दरडावून मॅडमनी विचारले. मधली सुट्टी आहे, बाहेर गेली होती चॉकलेट आणायला. मी खोटं बोलली. माझ्या खोटं बोलण्याचा मॅडमला भयंकर संताप आला. खरं सांग श्रावणी, कुठे गेली होतीस? मॅडम, मलाही राग आला होता. माझे आणि मॅडमचे काय सुरू आहे हे बघण्यासाठी बरीच मुलं आजूबाजूला जमली होते. त्यांच्यासमोर मला माझ्या इज्जतीचा कचरा होऊ द्यायचा नव्हता. म्हणून मी म्हणाले, तुम्हाला काय करायचे? माझी मधली सुट्टी आहे, मी कुठेही जाईल. मी असे म्हणताच मॅडमनी सनकरनं एक माझ्या गालात मारली. त्याचा आवाज ऐकून आणखी मुलं जमा झाली. मग मीही चांगली चिडली. मॅडमला काही बोलू लागली तसे मॅडमनी मागे केस पकडून पुन्हा एक ठेवून दिली. त्या दुसऱ्या थप्पडने माझे डोळे उघडले. मी रडतच वर्गात गेली. भयंकर राग डोक्यात होता. मला आजपर्यंत कोणीच मारले नव्हते, कारण मी सर्वांची लाडकी होते. शाळेतील मी कधी मार खाल्ला नव्हता. थोड्या वेळाने मला ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. शाळा सर्व शांत झाली होती. सर्व मुलं वर्गात होती. मी शाळेच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा तिथे विराज होता. हा इथे कसा? त्याला पाहून मला नवलच वाटले. आणखी 2 मॅडम आणि सर तिथे होते. श्रावणी, हा तुला छळतो ना? निवेश सर. मी काहीही न बोलता खाली मान घालून उभी होते. आम्ही याची सर्व कुंडली काढली आहे. हा आपल्या परिसरातील 2-4 शाळेच्या पुढे उभा राहतो आणि मुलींना छेडतो. काय रे मजनू, बरोबर आहे की नाही? मुख्याध्यापक, नाही सर, मी कुणाला छेडत नाही. विराज. निवेश सरांनी त्याची कॉलर पकडली आणि ओरडले, खरं सांगतेस की नाही? नाहीतर तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करून पोलिसांना द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. पोलिसांचे नाव ऐकताच विराज घाबरला. पटापटा बोलू लागला, हो सर, तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी श्रावणी, काजल, रेणू या सर्व मुलींना छेडले आहे. हे ऐकून मला खरे काय ते कळले. मी वर्गात जायला निघाली तसे लता मॅडमनी मला अडवले. आता पुढे काय घडणार याची भीती वाटू लागली. आता पुढे जर तू शाळेच्या आजूबाजूला जरी दिसला तरी याद राख, श्रावणीला रस्त्यात कुठेही गाठायचे नाही. 2 पैसे कमवायची अक्कल नाही आणि चालला मजनू बनून फिरायला. मुख्याध्यापक. विराज खाली मान घालून निघून गेला. शाळा सुटल्यावर माझा दादा मला घ्यायला आला. दादा आणि लता मॅडम बराच वेळ बोलत होते. त्यांचे काय बोलणे झाले ते मला कळले नाही. फक्त जाताना दादा म्हणाला, मॅडम, तुम्ही जे केलं ते योग्यच केले. मला वाटले घरी गेल्यावर दादा मला खूप रागवेल, पण तो काहीच बोलला नाही. नेहमीसारखा नॉर्मल वागला. दुसऱ्या दिवशी मला शाळेत जायची अजिबात इच्छा नव्हती, पण दादाने मला घरी राहू दिले नाही. तो रोज मला शाळेत सोडायचा आणि घ्यायला सुद्धा यायचा. लता मॅडमशी मी बोलणे अजिबात सोडले होते. 8 दिवस गेले. नंतर एक दिवस 4 वाजता मुली मैदानावर लंगडी खेळत होत्या. मी बाजूला उभी होती. अचानक लता मॅडम तिथे आल्या. मुलींना म्हणाल्या, चला आज मी पण खेळते तुमच्यासोबत. मुली एकदम खुश झाल्या. मॅडमने साडी थोडी वर खोचली. त्या धावू लागल्या. 10 मिनिटे झाली तरीही मॅडम आऊट होत नव्हत्या. सर्व मुली थकल्या होत्या. शेवटी मॅडम म्हणाल्या, तुमच्या 8व्या वर्गातील एकही मुलगी मला आऊट करू शकत नाही का? मॅडमनी असे म्हणताच मी मैदानात उतरले. अवघ्या 2 मिनिटात मॅडमला आऊट केले. मुली श्रावणी श्रावणी म्हणून ओरडू लागल्या. माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आले. सर्व मुली मला बिलगल्या. मॅडम काम फत्ते झाले म्हणून निघून गेल्या. त्यानंतर मॅडमची आणि माझी चांगलीच गट्टी झाली. 8वा वर्ग सोडून दुसऱ्या शाळेत गेली तेव्हा मॅडमच्या गळ्यात पडून मी अक्षरशः रडले होते. शाळा सोडली तरीही मी लता मॅडमच्या संपर्कात होतेच. पुढे त्यांच्याच सल्ल्याने मी नर्सिंगचा कोर्स केला. आजही मला माझ्या शाळेची आठवण आली की
शाळेविषयी माझा ऊर अभिमानाने दाटून येतो. शाळेमुळे आणि शाळेतील शिक्षकांमुळे माझे जीवन सावरले गेले. ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.